भिवंडीत मेट्रो लाईन 5च्या बांधकामात आज भीषण अपघात घडलाय। एका ऑटो रिक्षावर लोखंडी रॉड पडली आणि प्रवाशाच्या डोक्यात घुसली। घटना घडली भिवंडीतील नारपोली पेट्रोल पंपाजवळ दुपारी साधारण 2 वाजता। सुमारे 5 ते 6 फूट लांबीची टाय रॉड बांधकामामधील स्तंभावरून अचानक खाली पडली। ऑटो रिक्षावरून थेट प्रवाशाच्या डोक्यात घुसली। पुढे प्रवासी सोनू अली वय वर्ष 20 गंभीर जखमी झाले। पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल झाले। फिर्यादीच्या मदतीने सोनूला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। डॉक्टरांनी सांगितलं की त्यांची प्रकृती गंभीर आहे। ही गंभीर घटना मेट्रो बांधकामात सुरक्षेच्या उपाययोजनांची मोठी उणीव दर्शविते। MMRDI अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर या बांधकाम कंत्राटदाराला 50 लाखांचा दंड आणि जनरल कन्सल्टंट सिस्ट्रा CEG सिस्ट्रा इंडिया यांना 5 लाखांचा दंड ठोठावलाय। तसेच सर्व वैद्यकीय खर्च अफकॉन्सकडे स्पष्ट केलाय। घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी स्वतंत्र स्वयंशिक्षित तपास समिती नेमण्यात आली असून तिचे नेतृत्व मेट्रो लाईन 2B च्या जनरल कन्सल्टंट AICA च्या सुरक्षा प्रमुख करणार आहेत। स्थानिक रहिवाशांनी बांधकामादरम्यान सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी सुद्धा केली आहे।